नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आता 60 वर्षाची झालेली आहे. आज शिवसेना वर्धापन दिनाचे गेल्या 3 वर्षापासून चालू असलेले 2 वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसेना वर्धापन दिन हा षण्मुगानंद हॉलमध्ये पार पडणार आहे आणि तो दुपारी 3च्या नंतर आहे. तर माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन हा गोरेगाव येथील नेस्को सेंटरला होणार आहे. आज दोन्ही वर्धापन दिन मेळाव्याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे. कारण एकीकडं नुकतेच पक्षातून फुटून गेलेले 6 खासदार आणि त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसलेला धक्का या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे आज काय संबोधित करतात, काय टीका करतात आणि आपल्या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील एवढं निश्चित. तर तिकडं गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या मेळाव्यात आज उभाटामधून फुटून आलेले हे 6 खासदार वर्धापन दिन मेळाव्याच्या व्यासपीठावर असणार का हा औत्सुक्याचा विषय असणार आहे. तर आपल्या या वर्धापन दिन मेळाव्यात एकनाथ शिंदे आपल्या समर्थकांना काय मार्गदर्शन करणार, नेहमीप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर काय टीका करणार याकडं पण सर्वांचं लक्ष असणार आहे. महाराष्ट्रातील जे 6 खासदार बाहेर पडलेत असं चर्चा आहे. त्यात 5 जणांची नावं तर चर्चित आहेत, परंतु सगळ्यात जास्त चर्चेत नाव आहे ते ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर या तरुण खासदार. त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला आपण पक्षात प्रवेश करणार आहोत की नाही हाही अद्याप शब्द दिलेला नाही. त्यांची स्वाक्षरी त्या लोकसभा अध्यक्षांकडे दिलेल्या पत्रावर आहे असं सांगितलं जातं. स्वाक्षरी असू शकेल, स्वाक्षरी काय कुठूनही कोणी आणू शकतो. मात्र अद्यापही ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी कुठे जायचं आणि कुठे थांबायचं हे निर्णय घेतलेला नाही आणि तो त्यांचा निर्णय उद्या 20 तारखेला मुंबई येथील किल्ला कोर्टातील सत्र न्यायालयात त्यांच्या वडिलांच्या हत्येचा जो खटला चालू आहे त्याचा निकालाची उद्या तारीख न्यायमूर्ती नावंदर यांनी दिली आहे आणि तो निकाल काय येतो त्यानंतर ओमप्रकाश भूपालसिंह पवनराजे निंबाळकर यांनी परवाच स्पष्ट केलं आहे. मग प्रसारमाध्यम त्यातही TRP वाढवण्यासाठी जे मराठी चॅनल्सची एकमेकात स्पर्धा सुरू आहे त्यात ते त्यांना जे योग्य वाटेल, ज्या बातमीमुळे TRP वाढेल त्याप्रमाणे ते बातम्या देत आहेत आणि त्यामुळे साहजिकच या खासदारांच्या समर्थकात पण
संभ्रम निर्माण झालेला आहे. हा संभ्रम आता काही तासापुरताच आहे. तो संभ्रम दूर होईल. ओमप्रकाश राजेनिंबाळकर मग पक्षातून बाहेर पडतील की नाही हेही सर्वांना कळेल. मात्र सर्व विद्यमान आमदार खासदार ह्या लोकप्रतिनिधींची एक तक्रार असते, ती म्हणजे आपल्या मतदारसंघासाठी विकास निधी अपुरा दिला जातो. ही प्रथा पूर्वी नव्हती. पूर्वीचे सत्ताधारी विरोधकांना आणि आपल्याही समर्थकांना योग्य असा न्याय देत होते, योग्य असं निधी वाटप करत होते. आज तसं नाही आहे. जसं मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आले त्यावेळेसपासून फक्त समर्थक खासदारांना मुबलक निधी दिला जातो आणि विरोधात असलेल्या खासदारांचा निधी आहे तेवढाच किंवा त्यातही कपात केली जाते. यामुळं ह्या लोकप्रतिनिधींना प्रश्न पडतो की या तुटपुंजा निधीत आपल्या लोकसभा मतदारसंघाचा विकास कसा करायचा. लोकांनी ज्या अपेक्षेने आपल्याला मतदान केलं आहे त्या आपण अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत अशी खंत या सर्व विरोधात असलेल्या खासदार मंडळीमध्ये आहे आणि ती साहजिक पण आहे. आणि त्यामुळंच मग आपल्या मतदारांना दिलेला आपण शब्द खरा ठरवण्यासाठी मग त्यांना सत्ताधाऱ्यांचा हात धरावा लागतो आणि लागत आहे हे दिसतंय. त्यामुळं मग जनतेला जर खऱ्या अर्थानं पूर्ण आपल्या मतदारसंघाचा विकास हवा असेल तर त्यांचा लोकप्रतिनिधी हा सत्ताधारी पक्षाबरोबरचा असावा अशी भावना लोकांमध्ये पण आहे आणि साहजिकच अशीच भावना त्या लोकप्रतिनिधीची पण असणार आहे. आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स नोंदवा. धन्यवाद. बघा काय